यावेळेस आणखी एक नवा प्रश्न दूध उत्पादकाकरता सुद्धा तयार झाला, त्याचा उल्लेख मला या निमित्तानं केला पाहिजे। आपल्याकडे एक वेळ अशी होती की दुधाची एक बाटली पाहिजे असेल तर त्यासाठी मंत्रालयात येऊन मंत्र्यांचं परमिटचं एक सही घ्यायचं आणि त्यानंतर एक बाटली दुधाची मिळत असायचं, रतीबाचं एक बाटली मिळत असायची, ही परिस्थिती होती महाराष्ट्राची। इथल्या सगळ्या समाज धुरीणांनी नेतृत्वानं महाराष्ट्राच्या इथल्या सगळ्या शेतकऱ्यांनी दूध उत्पादकांनी जी मेहनत केली, सरकारचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे दूध उत्पादन वाढवण्यामध्ये, हे मान्यच करावं लागतं। जी यंत्रणा त्यांनी निर्माण केली, इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण केलं, त्यातून आता ते दूध लाखो लिटर दूध आपण निर्माण करतोय आणि त्याच्यातून एक मोठी अर्थव्यवस्था निर्माण झालेली आहे, मोठा रोजगार निर्माण झालेला आहे, हे कोणालाही नाकारता येणार नाही। हे असताना आता एकंदर अडचणीतून मध्यंतरी आम्ही सरकारला विनंती केली, 5 रुपयाचं त्यांनी सबसिडी दिली, ती किती त्रास वेगळं मिळण्याचं म्हणजे किती त्रास होतोय वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, परंतु तो जो भाव असतो तो 35 रुपये 38 रुपये तरी मिळाला पाहिजे, 40 रुपये मिळाला पाहिजे, अपेक्षा केली तर वावगी ठरणार नाही। अध्यक्ष तुम्ही सुद्धा शेतकरी कुटुंबातले, एखादा दुधाचा शेतकरी असतो, दूध उत्पादक शेतकरी असतो, 4-5 गाया असतात, किती कष्ट करावं लागतं त्याला, कुटुंबातले सगळे सदस्य काम करत असतात रात्रंदिवस, त्यावेळेस ते दुधाचं उत्पादन होत असतं। 1 लिटर दूध निर्माण करणं म्हणजे किती त्रास असतो वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। तो चारा असेल, गायची काळजी असेल, तिचं औषध पाणी असेल, रोजचं रोज सगळं करायचं, दूध नेऊन घालायचं, एवढं मोठं कष्टाचं काम केल्यानंतर त्याला रास्त भाव न मिळणं ही अत्यंत दुर्दैवी अवस्था आहे। अध्यक्ष महोदय, या दुधाला रिबीट म्हणून काय होईना मदत शेतकऱ्याला केली पाहिजे, त्यावेळेस ते टिकणार आहे, ही अर्थव्यवस्था टिकणार आहे। हे केवळ दूध उत्पादक नाही, हा मोठा रोजगार, मोठी अर्थव्यवस्था यामधून निर्माण झाली। यावेळेस आता 35 रुपयापर्यंत भाव मिळाला पाहिजे म्हणून प्रयत्न करत होतो। आता हे सगळे भाव जे चालतात ते आंतरराष्ट्रीय पातळीवर पावडरचे बाजार काय राहिले याच्यावर सगळं त्या दुधाचे बाजार ठरतात। आंतरराष्ट्रीय पातळीला जर पावडरचे बाजार वाढले दुधाच्या पावडरचे, तर दुधाचा दर आपोआप वाढत असतो, ही वस्तुस्थिती आहे। अध्यक्ष महोदय, आज महाराष्ट्रामध्ये एवढे दूध उत्पादक संघ आहेत, काही खाजगी व्यवस्था आहेत, संस्था आहेत, त्यांच्याकडे हजारो टन पावडर पडून आहे, आज हजारो टन पावडर पडून आहे आणि दुधाचे बाजार पडलेले आहेत, 25-27 रुपये कसे तरी देता येतात, ही अवस्था आहे। असं असताना केंद्र सरकारने निर्णय घेतला आणि 15,000 टन दुधाची पावडर आयात केली जाते आहे। खरं म्हणजे आम्हाला समजायलाच तयार नाही आहे, त्या पावडरला तुम्ही अनुदान देऊन दुधाचे बाजार वाढण्याकरता मदत करायची सोडून देऊन तुम्ही 15,000 टन उलट आयातच करताय पावडर। याचा अर्थ असा आहे की आता दुधाचे बाजार आणखी कोसळणार आणि हा सगळा दूध उत्पादक अडचणीत येणार। अध्यक्ष महोदय, ह्या सगळ्या गोष्टीचा कुणी विचार करणार का नाही, अशा प्रकारचा प्रश्न आहे। आणि हे सरकार वेळोवेळी ज्या वेळेस दूध उत्पादक शेतकरी असेल तो ज्या वेळेस अडचणीत आला त्यावेळेस सरकार पाठीशी उभं राहण्याचं करावंच लागतं, ही वस्तुस्थिती आहे। कारण अर्थव्यवस्था, मोठी अर्थव्यवस्था यामध्ये सांभाळली जात असते, हे नाकारून चालणार नाही। अध्यक्ष महोदय, यामध्ये सुद्धा काही निर्णय घेणं आवश्यक आहे, आज निर्णय घेणं आवश्यक आहे। केंद्र सरकारशी बोललं पाहिजे, ती पावडर येणारी आहे ती पावडर थांबवली पाहिजे, आपली पावडर निर्यात कशी होऊन दुधाचे बाजार वाढतील कसे याचा विचार केला पाहिजे। पण याच्यावर विचार करणारं कुणी या सरकारमध्ये किंवा केंद्र सरकारमध्ये आहे अशी काही परिस्थिती मला दिसत नाही। अध्यक्ष, पावडर येणार नाही तसं असं जेव्हा आता नाना सुद्धा बसलेले, नाना काय अवस्था आहे खरं सांगा बरं, दूध होतं तुम्ही बोला, भाषण करायच्यावर तुम्ही भाषण करायचं सांगा की 35 रुपये 40 रुपये बाजार मिळण्याकरता आम्ही मदत करू, सरकार पक्षाचे आहे तुम्ही सांगायला हरकत नाही ना, कसे देणार बाजार सांगा 35 रुपये। आता तुम्ही तुमचा संघ किती देतोय आपण पहा ना, त्या दूध उत्पादक आपण ज्यावेळेस मतदारसंघात जातो त्या दूध उत्पादनाचे हाल पाहतो, त्याला मदत आपण कशी करणार, त्याला उत्तर काय द्यायचं? आयातीचं आयात तर नाही झाली पाहिजे, निर्यातीला काय करणार मदत? तुम्ही बोला निर्यातीला मदत करा म्हणून, जरी सरकार पक्षाचं असलं तरी पद्धत अशी असते की सदस्यांनी आपले प्रश्न मांडावेत, प्रश्न सोडून घ्यावेत। आणि नाना तुम्ही बोललो तर सरकार काहीतरी ऐकेल असं मला वाटतं।